नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण होळी या सणावर अतिशय सोपा, सुंदर आणि जबरदस्त निबंध बघणार आहोत। तसेच होळी या सणाची दंतकथा काय आहे, होळी हा सण कसा साजरा केला जातो हे सुद्धा आपण या निबंधात बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। प्रस्तावना। भारत हा सण उत्सवांचा देश आहे। येथे प्रत्येक सणाला एक विशेष महत्त्व आहे। त्यातील एक प्रमुख सण म्हणजे होळी। होळी हा रंगांचा आणि उत्साहाचा सण आहे। हा भारतासह जगभरात विविध प्रकारे साजरा केला जातो। होळी हा मुख्यतः हिंदू धर्मियांचा सण असला तरी सर्व जाती धर्मांचे लोक आनंदाने तो साजरा करतात। होळी साजरी करण्यामागील कथा। होळी साजरी करण्यामागे अनेक धार्मिक आणि पौराणिक कथा आहेत। त्यातील सर्वात प्रसिद्ध कथा आहे प्रल्हाद आणि होलिका यांची। हिरण्यकशिपू नावाचा राक्षस राजा आपल्या पुत्र प्रल्हादाला भगवान विष्णूची भक्ती करण्यापासून रोखू पाहत होता। त्याने आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला अग्नीत जाळण्याचा आदेश दिला। होलिका अग्निप्रवेश करतेवेळी स्वतःला वाचवण्यासाठी विशेष वस्त्र परिधान करून बसली, पण भगवंतांच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून नष्ट झाली। त्यामुळे सत्याचा विजय आणि अन्यायाचा पराभव या संदेशाची आठवण होळी देत असते। आता होळी कशी साजरी करतात? होळी साजरी करण्याचे दोन प्रमुख भाग आहेत, होळी दहन आणि रंगपंचमी। 1. होळी दहन। होळीच्या आदल्या दिवशी लाकडे, गौऱ्या, गवत, वाळलेली पाने आणि इतर ज्वलनशील पदार्थ एकत्र करून होळी पेटवली जाते। याला होलिका दहन असे म्हणतात। लोक त्याभोवती प्रदक्षिणा घालतात आणि नाचगाणी करतात। नंबर 2. रंगपंचमी। दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते। या दिवशी लोक एकमेकांना रंग, गुलाल आणि पाणी टाकून होळीच्या शुभेच्छा देतात। लहान मुले पिचकाऱ्यांनी आणि रंगीबिरंगी पाण्याने खेळतात। यावेळी विशेष गाणी आणि नृत्याचा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। होळीचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व। होळी हा केवळ धार्मिक सण नसून तो सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे। हा सण लोकांमध्ये ऐक्य, प्रेम आणि आपुलकी वाढवतो। जुने वाद मिटवण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी हा उत्तम सण मानला जातो। यामुळे लोकांमध्ये आनंद आणि सकारात्मक ऊर्जा संचारते। निष्कर्ष। होळी हा आनंदाचा, रंगाचा आणि उत्सवाचा सण आहे। तो द्वेषाची जागा प्रेमाने भरतो, वैर विसरायला शिकवतो आणि नव्या उमेदीनं आयुष्य जगण्याची प्रेरणा देतो। पण होळी खेळताना पाण्याची नासाडी होणार नाही आणि कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। होळी हा आपला पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धतीने साजरा करण्याचा सण आहे। तो आपल्याला स्नेह, बंधुत्व आणि आनंदाचे प्रतीक शिकवतो। धन्यवाद।